हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवत आहे व्हेजिटेबल राईस. ज्यांना रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं आणि प्रोटीन रिच फूड पाहिजे असेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन अगदीच छान आहे. तर आज आपण हा राईस कसा बनवायचा आहे ते पाहत आहोत. त्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत आणि इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे, अर्धा कप इथे मसुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र करून मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मसुरीची डाळ यासाठी की मसुरीच्या डाळीमध्ये आयर्न आणि विटॅमिन हे भरपूर प्रमाणात असतात. तसं तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार कोणतीही डाळ तुम्ही वापरू शकता, पण मी मसुरीची डाळ इथे घेतलेली आहे. आणि त्याबरोबर मी इथे एक गाजर कट करून घेतलेला आहे, अर्धी वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी इथे मी कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. कांदा आणि हिरवी मिरची आपण कट करून घेतल्यानंतर तिचा आपण फोडणीसाठी वापर करणार आहोत. कांदा असा स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि मिरची देखील अशी मधून कट करून घ्यायची आहे. गॅसवर कुकर ठेवून तेल टाकून आपण ही फोडणी करत आहोत. तेल तापलं की लगेच मी कांदा आणि मिरची जे कट करून घेतलं होतं त्या फोडणीमध्ये मी घातलेलं आहे. थोडासा सोनेरी रंगाचा कांदा तळून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करत आहोत. अद्रक लसूणचं कच्चंपण जाईपर्यंत आपण ते तेलावर परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या देखील आपण ह्यात टाकणार आहोत. तुमच्याकडे जर आणखी काही भाज्या अवेलेबल असतील तर त्याही तुम्ही टाकू शकता. मी फक्त गाजर आणि वाटाणेच इथे घातलेले आहेत. तर गाजर वाटाणे आपण छान तेलावर परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण थोडेसे ड्राय मसाले देखील घालणार आहोत. अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तेलावर ते थोडंसं परतून घेतल्यानंतर जे आपण डाळ आणि तांदूळ धुवून घेतलं होतं ते त्या सर्व मसाल्यांसोबत आपण एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत. ह्या स्टेजला आपण गॅसची फ्लेम स्लोच ठेवणार आहोत. मसाले जळू नये म्हणून आपण मीडियम आचेवरच हे किंवा स्लो फ्लेमवरच आपण हे परतून घेणार आहोत. त्यानंतर जी कोथिंबीर आपण कट करून घेतली होती ती देखील मी ह्यात ॲड केलेली आहे. हे सर्व एकजीव परतून घेतल्यानंतर आपण चवीनुसार ह्यात मीठ घातलेलं आहे आणि आपण लगेचच एक ग्लासभर पाणी घालून ते शिजण्यासाठी झाकण लावून ठेवणार आहे. कुकरच्या 3 ते 4 शिट्या झाल्यानंतर आपला इथे छान राईस शिजून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा सर्व भाज्यांसोबत तयार झालेला हा राईस रात्रीच्या जेवणासाठी एक हेल्दी असा ऑप्शन आहे. जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी हा उत्तमच आहे पर्याय. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त मी पापड भाजून घेतलेला आहे, एक लोणच्याची फोड आहे आणि आपला हा राईस तयार.